नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET या परीक्षेशी संबंधित महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ। यामध्ये आज आपण जीन पियाजे यांचा अभ्यास करणार आहोत। जीन पियाजे यांनी बोधात्मक विकास अवस्था आपल्यासमोर मांडलेली आहे। त्याबद्दल आपण महत्त्वाचे मुद्दे आणि यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न अभ्यासूयात। जीन पियाजे 20व्या शतकातील एक महत्त्वाचे बालमानसशास्त्रज्ञ म्हणून पियाजे यांचा गौरव केला जातो। पियाजे यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील न्यूशॅटेल येथे 9 ऑगस्ट 1896 मध्ये झाला। पियाजे हे मूळचे जीवशास्त्रज्ञ असले तरी त्यांना बालक कसे शिकते याविषयी अधिक कुतूहल होते। पियाजेने यासंबंधी संशोधन केल्यामुळे ते जनुकीय मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस आले। जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडली। त्यामध्ये त्यांनी बालकांच्या जन्मापासून ते वयाच्या 15 वर्षापर्यंतच्या काळाचा संशोधनाद्वारे अभ्यास केला व ही उपपत्ती मांडली। पियाजेने मांडलेल्या बोधात्मक विकासावस्था। पियाजेने बोधात्मक विकासावस्था 4 प्रकारे मांडलेल्या आहेत। पहिली आहे संवेदकारक अवस्था, दुसरी आहे क्रियापूर्व अवस्था, तिसरी आहे मूर्त क्रियात्मक अवस्था आणि चौथी आहे वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था। या ठिकाणी हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवावा। पियाजेने मांडलेल्या बोधात्मक विकासावस्था पुन्हा पहा: संवेदकारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था, वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था। या अवस्थांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूयात। पहिली आहे संवेदकारक अवस्था। या अवस्थेला वेदनकारक अवस्था म्हणूनही ओळखले जाते। या काळात बालक आत्मकेंद्रित अधिक असते। या काळात बालक वस्तू हाताळून पाहते, चोखून पाहते, संवेदनेच्या जाणीवेकडे लक्ष देऊ लागते। सात्मीकरण व समायोजन साधण्याचा ते प्रयत्न करतात। पियाजे यांनी संवेदकारक अवस्थेचे खालील 6 प्रकारात विभाजन केले। पहिली आहे प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांची अवस्था, जन्म ते 1 महिना। दुसरी आहे प्राथमिक चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था, 1 ते 4 महिने। तिसरी आहे दुय्यम चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था, 4 ते 8 महिने। चौथी आहे वेदककारक संयोजनाची अवस्था, 8 ते 12 महिने। पाचवी आहे तृतीय चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था, 12 ते 18 महिने। आणि 6वी आहे मर्मदृष्टीची अवस्था, 18 ते 24 महिने। आता या अवस्थांचा आपण सविस्तर अभ्यास करूयात। पहिली आहे प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांची अवस्था। ही अवस्था जन्मापासून 1 महिना अशी असते। यामध्ये बालक रडणे, किंचाळणे, हातपाय हलवणे अशा प्रतिक्षिप्त क्रिया करते। प्राथमिक चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था 1 ते 4 महिने। या काळात बालक शरीराचा विविध उपयोग करायला शिकते। तिसरी आहे दुय्यम चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था, 4 ते 8 महिने। या काळात बालक त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बाह्य वस्तूंचा उपयोग करायला शिकते। वेदककारक संयोजनाची अवस्था 8 ते 12 महिने। या काळात बालक शरीराबरोबरच इतर बाह्य वस्तूंचा उपयोग करते। पाचवी आहे तृतीय चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था, 12 ते 18 महिने। शरीराचे नवीन वर्तन प्रकार या काळात बालक शिकते। आणि 6वी आहे मर्मदृष्टीची अवस्था, 18 ते 24 महिने। बालक या काळात त्याच्या आजूबाजूच्या विविध घटकांचा विचार करते व त्यावरून कृती करते। पियाजेने मांडलेल्या बोधात्मक विकास अवस्थेतील दुसरी अवस्था आहे क्रियापूर्व अवस्था। ही अवस्था वयवर्षे 2 ते 6 अशी आहे। या काळात बालकाला अमूर्त विचार करणे जमत नाही, ते वस्तुरूप विचार करायला सुरुवात करते। बालकाला त्याच्या संवेदनेचे ज्ञान होते व संबोध निर्मिती होण्यास सुरुवात होते। 2 गोष्टींची तुलना करायला जमते। या काळात बालक सूचक खेळ खेळते व कल्पनांच्या आधारे चित्र रेखाटू शकते। विचारांच्या एकाच पैलूवर लक्ष देत असल्याने त्याचा विकास मर्यादित असतो। या अवस्थेत बालकात धारणाक्षमतेचा अभाव दिसून येतो। बालक वस्तूचे स्थान, आकार बदलल्यानंतर गुणधर्म तेच राहतात हे जाणवू शकत नाही। बोधात्मक विकासावस्थेचा तिसरा प्रकार आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, वय 7 वर्ष ते 12 वर्ष। या अवस्थेत बालकाकडून मूर्त व अमूर्त विचार केला जातो। बालकाची धारणाक्षमता वाढते व तार्किक विचार देखील ते करू लागते। वस्तूंचा क्रम लावणे, निष्कर्ष काढणे, वस्तूचे आकारानुसार, रंगानुसार वर्गीकरण करणे।
एखाद्या घटनेच्या उलट बाजूने विचार करण्याची क्षमता बालकामध्ये दिसून येत नाही. चौथी आहे वस्तुनिष्ठ क्रियात्मक अवस्था, वय 12 वर्षे ते 15 वर्षे. या अवस्थेला औपचारिक क्रियात्मक अवस्था असेही म्हणतात. ही बौद्धिक विकासाची सर्वोच्च अवस्था असते. या काळात बालक अमूर्त, प्रतिकात्मक, अनुमानात्मक विचार करू लागते. उलट दिशेने विचार करणे जमते. समस्या सोडविण्यासाठी वास्तविक परिस्थिती लक्षात घेतली जाते. सामान्यीकरण करणे, निष्कर्ष प्रस्थापित करणे या बाबी बालकाला या अवस्थेत जमतात. पियाजेच्या उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व. शिक्षकांनी बालकाच्या विकासाच्या अवस्था व त्यांचा बौद्धिक विकास लक्षात घेऊन अध्यापन करावे. बालकाच्या विकासाला अनुरूप शालेय वातावरण व सहशालेय उपक्रम घ्यावे. बालकाची शारीरिक व मानसिक परिपक्वता लक्षात घेऊन त्यास अनुरूप विविध कौशल्ये शिकवावीत. बालकाला विविध वस्तू हाताळण्याची संधी देऊन कृतीयुक्त शिक्षणाचा अनुभव द्यावा. बालकाचे संकल्पनात्मक ज्ञान वाढविण्यासाठी विविध संकल्पना, विविध उदाहरणे, अनुभव याद्वारे समजावून सांगाव्यात. विद्यार्थ्यांची विचार पातळी निरीक्षणाच्या आधारे जाणावी. बालकाला समवयस्क मित्रांशी आंतरक्रिया साधण्यास प्रोत्साहित करावे. बालकांच्या शंकांचे व प्रश्नांचे निरसन करावे. आता आपण या घटकावर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूयात. बोधात्मक विकास सिद्धांताचे जनक कोण आहेत? उत्तर आहे जीन पियाजे. जीन पियाजे यांचा जन्म कोणत्या देशात झाला? स्वित्झर्लंड. जीन पियाजे यांचा जन्म कधी झाला? 9 ऑगस्ट 1896. पियाजे मूळचे कोणत्या शाखेचे शास्त्रज्ञ होते? जीवशास्त्रज्ञ. पियाजे कोणते मानसशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत? जनुकीय मानसशास्त्रज्ञ. पियाजे यांनी कोणता सिद्धांत मांडला? बोधात्मक विकास सिद्धांत. पियाजे यांच्या मते बोधात्मक विकासाच्या किती अवस्था आहेत? 4. बोधात्मक विकासाची पहिली अवस्था कोणती आहे? संवेदकारक अवस्था. संवेदकारक अवस्था कोणत्या वयोगटात असते? 0 ते 2 वर्षे. संवेदकारक अवस्थेत बालक मुख्यतः कसे शिकते? संवेदना व कृतीतून. संवेदकारक अवस्थेचे किती उपटप्पे आहेत? 6. प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांची अवस्था कोणत्या कालावधीत असते? जन्म ते 1 महिना. क्रियापूर्व अवस्था कोणत्या वयोगटात असते? 2 ते 6 वर्ष. क्रियापूर्व अवस्थेत बालकाची कोणती क्षमता विकसित होऊ लागते? सूचक प्रतिकात्मक खेळ. क्रियापूर्व अवस्थेत बालकात कोणत्या क्षमतेचा अभाव असतो? धारणा क्षमता. मूर्त क्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात असते? 7 ते 12 वर्ष. मूर्त क्रियात्मक अवस्थेत बालक कोणती क्षमता प्राप्त करते? तार्किक विचार. वस्तूंचे वर्गीकरण व क्रम लावणे कोणत्या अवस्थेत शक्य होते? मूर्त क्रियात्मक. वस्तुनिष्ठ औपचारिक क्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात असते? 12 ते 15 वर्ष. औपचारिक क्रियात्मक अवस्थेत बालक कसा विचार करते? अमूर्त व अनुमानात्मक विचार. बौद्धिक विकासाची सर्वोच्च अवस्था कोणती? वस्तुनिष्ठ औपचारिक क्रियात्मक. सात्मीकरण ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पियाजे. समायोजन ही संकल्पना कोणी मांडली? पियाजे. शिक्षकांनी अध्यापन करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा? विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास. पियाजे यांच्या मते शिक्षण कसे असावे? अध्यापन करताना कोणत्या गोष्टीचा विचार करावा? कृतीयुक्त. विद्यार्थ्यांना वस्तू हाताळण्याची संधी का द्यावी? कृतीयुक्त अनुभवासाठी. विद्यार्थ्यांच्या विचार पातळीचे ज्ञान शिक्षकांनी कशाद्वारे घ्यावे? निरीक्षणाद्वारे. पियाजे यांच्या मते समवयस्कांशी आंतरक्रिया का आवश्यक आहे? बौद्धिक व सामाजिक विकासासाठी. पियाजे यांच्या सिद्धांतानुसार बालक कसे शिकते? स्वतःच्या अनुभवातून. TET परीक्षेत पियाजे यांच्याबाबत सर्वाधिक विचारला जाणारा मुद्दा कोणता? बोधात्मक विकासाच्या 4 अवस्था. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर